नमस्कार सर, माझे नाव निधी सतीश शिंदे. मी विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय कारंजा लाड जिल्हा वाशिम 11वीला शिकत आहे. मी आज तुमच्यासमोर प्रकल्प सादर करणार आहे ज्याचे शीर्षक वॉक टू वॉक सस्टेनेबल एनर्जी फ्रॉम फूडस्टेप्स हे आहे. या प्रकल्पामध्ये मी साध्या चालण्यासारख्या कृतीतून वीज निर्माण करू शकतो हे पिझो इलेक्ट्रिक प्लेटच्या मदतीने पाहणार आहोत. जगात ऊर्जेची मागणी सतत वाढत असल्यामुळे याच्यावर लक्ष केंद्रित करताना मी हा प्रकल्प बनवला आहे. माझ्या प्रकल्पाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पिझो इलेक्ट्रिक टाईल्सचा वापर करून वीज निर्माण करणे हे आहे. हे कसे कार्य करतात ते मी तुम्हाला सांगते. पिझो इलेक्ट्रिक प्लेटमध्ये असा विशेष गुणधर्म असतो की त्यावर यांत्रिक दाब दिल्यास त्यातून विद्युत प्रवाह निर्माण होते. जेव्हा कोणी टाईल्सवर पाऊल ठेवणार तेव्हा त्यातून विद्युत प्रवाह निर्माण होईल. पिझो इलेक्ट्रिक प्लेटमधून निघणारी वीज ही अल्टरनेट करंटच्या स्वरूपात असते. तिला डायरेक्ट करंटच्या स्वरूपात आणण्यासाठी मी ब्रिज रेक्टिफायरचा वापर केला आहे. ब्रिज रेक्टिफायरमधून निघणारी वीज ही पूर्णपणे डायरेक्ट करंटच्या स्वरूपात नसते. पूर्णपणे डायरेक्ट करंटच्या स्वरूपात आणण्यासाठी मी कॅपॅसिटरचा वापर केला आहे. कॅपॅसिटरचा असा विशेष गुणधर्म असतो की तो लगेच चार्ज होतो व हळूहळू डिस्चार्ज होतो. ही प्रक्रिया झाल्यानंतर आपण प्रकाशमीय दिवे व लहान उपकरणे चालवण्यासाठी उपयोग करू शकतो. हा प्रकल्प अनेक ठिकाणी उपयोग केला जाऊ शकतो, जसे की सार्वजनिक ठिकाणामध्ये, रेल्वे स्थानक, बस स्थानक, मॉल्स, गर्दीच्या ठिकाणी या प्रकल्पाचा खूप उपयोग होतो. या प्रकल्पाचे काही फायदे आहे, जसे की एकदा स्थापित केल्यानंतर देखभाल कमी लागते आणि अतिरिक्त जागा न घेता विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये बसवता येते. या प्रकल्पाचे काही मर्यादा आहे, जसे की प्रत्येक पावलातून निर्माण होणारी ऊर्जा ही कमी असते, म्हणून फक्त गर्दीच्याच ठिकाणी या प्रकल्पाचा उपयोग होतो आणि पिझो इलेक्ट्रिक सामग्रीसाठी सुरुवातीचा खर्च जास्त असू शकतो. शेवटी हा प्रकल्प हेच दाखवतो की पिझो इलेक्ट्रिक सामग्रीचा उपयोग करून साध्या चालण्यासारख्या कृतीतून अक्षय ऊर्जा निर्माण करणे हे आहे. या प्रकल्प टिकाऊ असून ऊर्जेसाठी खूप प्रेरणादायी ठरते. धन्यवाद सर. वो दिख नहीं रही है. उसमें है नीचे कुछ ठीक है. यस.